नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लाईव्ह शेअर मार्केट मराठी या चॅनल. यामध्ये आज पाहणार आहोत आपण परफेक्ट बाय कसं करायचं आणि परफेक्टपणे सेल कसं करायचं, ते पण मोहीम ॲव्हरेजनुसार. प्रत्येक ट्रेडर सांगतो या ठिकाणी बाय करा, या ठिकाणी सेल करा. परंतु ज्यावेळेस आपण मोहीम ॲव्हरेजचा अभ्यास करतो त्यावेळेस परफेक्टपणे बाय किंवा परफेक्टपणे सेल कसा करायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला एक सांगून इच्छितो की हे आमचं चॅनल साध्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा याबद्दलची माहिती आम्ही या चॅनलला देत आहोत. लॉस नाही तर फक्त प्रॉफिट हा आमचा उद्देश आहे. जर तुम्हाला कायम प्रॉफिटमध्ये राहायचं असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रॉफिटमध्ये येणारे सर्व व्हिडिओ आणि ॲनालिसिस केलेले सर्व व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, वेळ न घेता तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या. आपण ह्याच्यामध्ये आज परफेक्ट पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ पहा. तुमच्या लक्षामध्ये बाईंग कशी करायची आणि सेलिंग कशी करायची, फूट कसा घ्यायचा, कॉल कसा घ्यायचा, या सर्व गोष्टीचं नॉलेज आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. ह्याच्यात काही शंका नाही. चला, वेळ न घेता आता आपण बाईंग साईडला ट्रेड भेटल्यानंतर बाय साईडला ट्रेड कसा पंच करायचा हे आपण मोहीम ॲव्हरेजनुसार पाहणार आहोत. येस मित्रांनो, आपलं मोहीम ॲव्हरेज आहे 9, 14 आणि 28. ज्यावेळेस आपलं 9, 14, 28 ह्याला क्रॉस करतं त्यावेळेस आपण बाय साईडला ट्रेड पंच करत असतो. परंतु 1, 8 आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस ही प्राईस 27ला प्राईसला क्रॉस केलं तर आपण काय करतो, विचार करतो बाईंग साईडला मार्केट जाणार आहे. नंतर आपण बाय साईडला ऑर्डर पंच करतो, तोपर्यंत ऑर्डर पंच करत नाही. पहा मित्रांनो, 9, 14 आणि 27ला 9, 14 आणि 27ला क्रॉस केलं. इथं आपण वेट केला, मार्केट हे लेवल आलं आणि कन्फर्म झालं आपल्याला. ज्यावेळेस आपण हा वीक तुटल्यानंतर आपण मार्केटमध्ये बाईंग साईडला उडी घेतो. इथं कोणता पॅटर्न बनवला, मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला. कन्फर्म झालं, मार्केट इथून बुलिश साईडला जाणार. मग आपण इथे एंट्री घेणार. इथं आपली एंट्री होते आणि 250 किंवा 300 पिपचं टार्गेट आपण इथून हिट करीत असतो. पहा मित्रांनो, हा एक ट्रेड आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटला. येस, हा एक ट्रेड चांगल्या पद्धतीने भेटला. मग अशी छोटे ट्रेड कसे पंच करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, मार्केट तुम्ही काय करतात, बरेचशी मुलं इथं एक छोटासा पॅटर्न दिसला लगेच सेल साईडला बसतात. परंतु असं न करता मार्केट कोणत्या दिशेला आहे हे समजून जाऊन त्या दिशेला बसणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही असं केलं तर आपण मार्केटमधून स्वतः दुबकून घेतल्याशिवाय राहत नाही आणि आपण आपली काशी करून घेतो मार्केटमध्ये. म्हणजे जो पैसा लावला तो पैसा आपण गमावून बसतो. पहा मित्रांनो, मग ह्या मार्केटने हे लोक इथे सेलरला बसलेत. या ठिकाणी ह्या सेलरचे ह्या ठिकाणी टॉपला सीट झाले. येस, या गोष्टी न करता आपल्याला मार्केटमध्ये एक्झॅक्ट सेल आणि बाय करता आलं पाहिजे. आज हा व्हिडिओमध्ये आपण परफेक्टपणे पाहणार आहोत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने अर्निंग करायचं. चला आपण आता परफेक्ट पाहू. पहा मित्रांनो, इथे एक सेलला एंट्री पंच दिली त्यांनी. इथं क्रॉस झालं, परंतु क्रॉस झाल्यानंतर एक कॅन्डल पुन्हा रिट्रेसमेंट आली. या कॅन्डलचा वीक तुटला नाही तर आपण सेलला बसवत नाही. आपण काय करतो, ज्यावेळेस प्राईस खाली येते म्हणून मारून क्रॉस करतो. असं इथं क्रॉस झालं, बरोबर आहे. आणि इथं क्रॉस झाल्यानंतर खाली एक कॅन्डल क्लोज होऊन एक पॅटर्न बुलिश साईडला दाखवला आपल्याला. मग आपण काय करतो, ह्या कॅन्डलचा वीक तुटल्यानंतर, कोणत्या, ह्या कॅन्डलचा, ह्या लाल कॅन्डलचा वीक तुटल्यानंतर आम्ही इथं सेल साईडला एंट्री पंच करतो. तोपर्यंत आम्ही एंट्री पंच करत नाही, आम्ही वेट आणि वॉच करतो. मग आम्ही काय करतो, हा एक सपोर्ट लावतो आणि हा एक सपोर्ट लावतो. असे ते आम्ही एक सपोर्ट लावतो असं एक, आणि इथे छोटासा क्रायझेशन लावून टाकतो. मग आम्ही ह्याच्यामध्ये नो ट्रेड करतो. आम्ही वेट आणि वॉच करतो. मार्केटची दिशा कुंकर जाते ह्याची आम्ही वाट बघतो आणि तुम्ही पण तेच करायचं. इथे एक छोटासा असा सपोर्ट लावून घ्यायचा, लगेच इथे एक क्रायझेशन लावून घ्यायचं. मार्केट ज्या दिशेला जाईल त्या दिशेला आपण बसायचं. पहा मित्रांनो, कशी मोमेंटम भेटली आपल्याला. इथं
मार्केटला आपल्याला समजून आलं लगेच मार्केट ह्या दिशेला चाललं आहे बाईंग साईडला मार्केटला आणि हा मस्त गब्बा भेटला. यस. मग आपण काय करायचे, बरेचसे नवीन मुलं काय करतात, तिथं सेलला बसतात. कुठं? इथं सेलला बसतात. या ठिकाणी सेलला बसतात आणि टार्गेट 250-300 पॉईंट्स हिट करायचा प्रयत्न करतात. शक्य नाही ना मित्रांनो. म्हणजे आपण स्वतःची दुपकून घेतो मार्केटमध्ये का? अभ्यास नसल्यामुळे. मग जर आपल्या मार्केटमध्ये टिकायचं असेल तर मार्केटमधला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे ना. कारण जोपर्यंत मॅनेजमेंट येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये चांगल्यामध्ये अर्निंग करू शकत नाही ना मित्रांनो आपण. यस. मग तुम्ही इथं एक पॅटर्न बनवला बेरिश पेर्शिंग पॅटर्न, बेरिश पेर्शिंग इंग्लिफिंग बेरिश पॅटर्न बनवला. इथं पेर्शिंग पॅटर्न बनवला, परंतु मार्केट ह्याच लेवल आलं. म्हणजे छोटे टार्गेट भेटलं तर मला कॅल्क्युलेट करण्यासाठी. परंतु हे टार्गेट असं नाही घेता, आपल्या ह्याच्यापेक्षा थोडे मोठे टार्गेट पाहिजे. असे टार्गेट घेता आले पाहिजे, मोठे पिपचे टार्गेट. हा 1 मिनिटाचा चार्ट आहे मित्रांनो, गोल्डचा चार्ट आहे. फक्त आपण ॲनालिसिस करत आहे मूव्हिंग ॲव्हरेजनुसार बाईंग कसं करायचं ह्याची ॲनालिसिस करणार आहोत आणि सेलिंग कशी करायची मूव्हिंग ॲव्हरेजनुसार ह्याची आपण ॲनालिसिस करणार आहोत. याच्यामध्ये काही शंका नाही. मग इथं काय होतं मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सेलला एंट्री घेतली आणि 2-3 कॅन्डल थांबलात आणि ॲडजस्ट कॉस्ट बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तुम्ही मार्केटमध्ये बचू शकतात. तुम्ही कॉस्ट बाहेर नाही पडलात तर मार्केटमध्ये तुमचं इथं एशियल हिट केला. या ठिकाणी जे लोक सेलला बसलेत ते लोकांचं इथून मार्केटने काय केलं, बुश केलं आणि इथले एशियल हिट केले. पण जे लोक या ठिकाणी हा रजिस्टन्स तुटल्यानंतर हा रजिस्टन्स आपण काय केलं, या ठिकाणी सपोर्ट लावला होता आणि या ठिकाणी काय केलं आपण असा रजिस्टन्स लावला होता, बरोबर आहे. मग हा रजिस्टन्स तुटल्यानंतर जे लोक बाय साईडला बसले त्यांनी इथं एशियल लावला. पहा मित्रांनो मार्केट किती वर गेलं आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा घंटा मार्केट वर होतं. मग त्या लोकांची टॉप लॉस हिट झाली नाही आणि त्यांचं टार्गेट हिट झालेलं आहे. यस. मग अशी छोटे ट्रेड आपल्याला पंच करता आले पाहिजे मूव्हिंग ॲव्हरेजनुसार, पण परफेक्ट करता आले पाहिजे. आणि बरेचसे ट्रेडर सांगतात बा मित्रांनो, यस मी आताचा विषय झाला आपला इथं. आम्ही काय करतो मार्केट रिवर्स खाली आलं, क्रॉस झालं, हा सपोर्ट तुटला. पहा मित्रांनो, नंतर आमची एंट्री पंच होती. आम्ही इथे एंट्री पंच करतो. मग आमचा एशियल इथं राहतो. मग आम्ही 250-300 पॉईंटच्या खाली टार्गेट हिट करण्याचा प्रयत्न करत असतो. इथं काय केलं आपण, सेल साईडला एंट्री पंच केली. काय केलं आपण इथं सेल साईडला एंट्री पंच केली. कशामुळं? इथं मूव्हिंग ॲव्हरेजनी क्रॉस केलं. इथं काय झालं, क्रॉस झालं मूव्हिंग ॲव्हरेज. पहा इथं क्रॉस झालं. क्रॉसिंग झाल्यानंतर मार्केटनी प्राईजनी रिट्रेसमेंट दिली. ह्या कॅन्डलचा विक तुटला. मग ह्याचा अर्थ संकेत असा होऊ शकतो, आपण काय करतो इथं पण असं तो सपोर्ट लावतो आपण, रेजिस्टन्स सपोर्ट. मग त्या दिशेला मार्केट जाईल, त्या दिशेला बसण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि यावेळेस हा कॅन्डलचा विक तुटला, आम्ही इथे एंट्री पंच करतो. मग अशी इथं आम्ही एशियल लावतो आणि खाली 250 किंवा 300 पिपचं पिप म्हणजे पॉईंट, म्हणजे $2.5 $3 किंवा आम्ही $5चं टार्गेट लावून मार्केटमधून पैसा काढण्याचं आम्ही काम करत असतो. आणि परफेक्टपणे आम्ही ॲनालिसिस पैसा काढून परफेक्टपणे आम्ही प्रॉफिट करत असतो. मग हेच तुम्हालाही जमलं पाहिजे नवीन मित्रांनो. बघा मित्रांनो, आणि कसे मोमेंटम भेटतात भाऊ आपण बघा मित्रांनो, कशी जबरदस्त मोमेंटम भेटली. तर आता बरेचसे लोक काय करतात, इथं बाय करतात. कुठं? इथं बाय करतात. हे चुकीचं बाय करायचं आपलं. मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर हा ट्रेंड कसा, हे हाफ ट्रेंड पहा मित्रांनो. मूव्हिंग ॲव्हरेज असे खुल्ले आहेत, म्हणजे रायझिंगमध्ये आहे. जोपर्यंत मूव्हिंग ॲव्हरेज रायझिंगमध्ये येत नाही तोपर्यंत आपण एंट्री पंच करायचं नाही. इथं काय आलं, मूव्हिंग ॲव्हरेज रायझिंगमध्ये नाहीत, म्हणजे आता ट्रेड निगेटिव्ह आहे.
आता ह्याच्यासोबत एक स्ट्रॅटजी देणार, ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार तुम्हाला. ह्याच्यासोबत काय काय गोष्टी पॉझिटिव्ह असेल तर मार्केट चांगल्या दिशेने बाय साईडला किंवा चांगल्या साईडने सेल साईडला येऊ शकतं. पहा मित्रांनो, आता इथं काय गंमत झाली. हा एक रेजिस्टन्स लावला होता, हा रेजिस्टन्स तुटला आणि मार्केट रप 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 हा मोठा गबा घातला. हा आपल्याला एक सेल साईडला एंट्री पंच करायला भेटली आणि तिथे पण चांगले, म्हणजे तर 400 पॉईंट भेटले आपल्याला. किती? 400 पॉईंट. मी म्हणतो तिथे 400 पॉईंटमधून आपल्याला 300 पॉईंट बी भेटले, खूप झाले. त्या 300 पॉईंटमध्ये तुमचा 10चा लॉट असेल तर तुम्हाला $30 भेटले. $30 म्हणजे 8 पंचे 8 त्रिक 24, म्हणजे तुम्हाला इथं 2500, 8 त्रिक 24 म्हणजे $2400 प्रॉफिट झालं. बरोबर आहे. मग हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे मार्केटमध्ये, आणि त्यावेळेस आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतो. बरेचसे लोक काय करतात, ह्या ठिकाणी बाय साईडला बसतात, पण इथं बाय साईडला बसायला एक संधी नव्हती आहे. इथं बरेचसे मुलं काय करतात, इथं बाय साईडला बसा आणि टार्गेट लावून घेतात. अरे बाबा, इथं बाय साईडला बसायला संधी नव्हती आपल्याला. प्राईसने काय केलं, 27च्या मोहीम ॲव्हरेज, हे 27चं मोहीम ॲव्हरेज आपलं. कोणचं? हे निळं आहे का? हे 27चं मोहीम ॲव्हरेज आहे आपलं. हे 2 आहेत, ते आहेत 9 अधिक 14, एक 9चा आणि 14चा मोहीम ॲव्हरेज. हे तिन्ही मोहीम ॲव्हरेजच्या खाली प्राईस झाली होती इथं. मग ह्याचा अर्थ मार्केटतून सेल साईडला जाण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत आपण एंट्री पंच करायचं नाही, कारण की ह्याचा हाय तोडला आहे मित्रांनो. ह्या कॅन्डलचा हाय तोडला आहे, म्हणजे मार्केटला इथं वर जायचं असतं तर मार्केटने इथंच एखादा पॅटर्न बनवला असता आणि मार्केट इथून खुश झालं असतं. यस. मग ह्या छोट्या गोष्टी तोपर्यंत कळत नाही मार्केटमध्ये, तोपर्यंत आपण परफेक्टपणे पैसा कमवू शकत नाही. आणि पैसा न कमवता आला तर जो आपण मार्केटमध्ये पैसा लावतो तो पैसा आपण गमवून बसल्याशिवाय राहत नाही. जर आपला अशी दबकून घ्यायची नसेल मार्केटमध्ये, तर परफेक्ट शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे चांगले व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ॲनालिसिस कशी करायची ते पण व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाईक कमेंट करायला विसरू नका मित्रांनो, कारण की आमचं एक व्हिजन मिशन आहे. लाखो मुलापर्यंत जायचं आहे आणि करोडो लोकांपर्यंत लवकरच पोहोचायचं आहे. यस मित्रांनो, आणि पाहू आपण कुठं मोमेंटम भेटतंय कशा, कारण आजचा विषय क्लिअर करू आपण. पहा मित्रांनो, इथं पण एक बाईंगसाठी ट्रेड पंच झालेला होता आपला. कुठं? इथं पण एक बाईंगसाठी ट्रेड पंच झालेला आपल्याला, परंतु इथं एक सेल साईडला एंट्री पंच करण्याचा एक संकेत दाखवला होता. मुलाला की ॲक्झॅक्ट काय करतात, तर इथं सेलला एंट्री पंच करतात. पण वेट आणि वॉच, कन्फर्मेशन नव्हतं. काय करायचं, यावेळेस मार्केट क्रॉस झाल्यानंतर लांब मार्केट येत असेल, असं लांब पुन्हा 50% रिट्रेसमेंट येत असेल, आणि नंतर आपण काय करायचं, सेल साईडला एंट्री पंच करायचं. तोपर्यंत सेल साईडला एंट्री पंच करता येत नाही आपल्याला. यस. आता काय करायचं मित्रांनो, केव्हा केव्हा मोहीम ॲव्हरेजसोबत आपल्या ट्रेंड लाईनचाही वापर करता आला पाहिजे. तुम्ही नुसतं मोहीम ॲव्हरेजवर काम करत असाल तरीही पण तुम्ही ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये जाऊ शकतात. ज्यावेळेस आपलं मोहीम ॲव्हरेज लावतो त्यासोबत आता ट्रेंड लाईनचा वापर करता आला पाहिजे. पहा मित्रांनो, ती छोटीशी ट्रेंड लाईन बसते अशी लगेच, अशी एक छोटीशी ट्रेंड लाईन बसते. यस. मग ही ट्रेंड लाईन क्रॉस होते का नाही, ट्रेंड लाईनला सपोर्ट धरतं आहे, मार्केट खाली येतं आहे, वर जातं आहे, खाली येतं आहे. आता इथं मार्केट काय आहे, पूर्ण बुलिश साईडला आहे, म्हणजे मार्केट उंच स्तरावर जात आहे. मार्केट लगेच सिलिंग येईल म्हणून असं संकेत नसते. मग त्याच्यासोबत ज्या दिशेला मार्केट आहे त्या दिशेला ट्रेन लाईन लावायची, आणि ज्यावेळेस ट्रेन लाईन ब्रेकआउट होतं त्या दिशेला पुन्हा आपण ऑर्डर पंच करायची आणि त्या दिशेला आपण पैसा लावायचा. यस. पहा मित्रांनो, कशी मोमेंटम भेटली पुन्हा दुसरी. हा एक मोमेंटम भेटली, एक मोमेंटम, ही दुसरी मोमेंटम भेटली. हे आपल्याला अशा 2 मोमेंटम भेटल्या ॲक्च्युली. आता तिसरी मोमेंटम ॲक्च्युली कशी आपल्याला प्राप्त करायची हे आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. यस. हा इथं एक सेलसाठी एक मोमेंटम भेटली. आता इथं मोहीम ॲव्हरेजनी काय केलं, क्रॉस केलं. मोहीम ॲव्हरेजनी इथं क्रॉस केलं. क्रॉस केल्यानंतर काय केलं आपण, ह्याच्या क्रॉस केल्यानंतर प्राईस या तिन्ही मोहीम ॲव्हरेजच्या खाली प्राईस झाली होती. त्याच्यानंतर
त्याच्याखाली आपण एक सपोर्ट लावला होता आणि हा सपोर्ट तुटल्यानंतर मार्केट तुटल्यानंतर आपण हे एवढा गप्पा मार्केटमधून मारू शकतो. तोपर्यंत मार्केटमधून पैसा आपण अर्निंग करू शकत नाही. यस, मग आम्ही अशा पद्धतीने सेलच्या मोमेंटम कॅप्चर करतो मोहीम ॲव्हरेजनुसार. आणि मोहीम ॲव्हरेजनुसार आम्ही ट्रेंड लाईनचाही वापर करतो. तो कसा ट्रेंड लाईनचा वापर करायचा हे आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहोत. त्यासोबत RS कसा लावायचा तो पण आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि ह्याच्यासाठी एक सेटअप कसा लावायचा, हा एक न एक दिवस परफेक्ट जो आमचा सेटअप आहे तो सेटअप तुम्हाला आम्ही लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा अपडेट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि इथं थांबतो. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.